हॅलो गाईज, मी सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणलेलं की मी रात्रीचा ट्रॅव्हल्सचा प्रवास कसा असतो ते तुम्हाला दाखवेल. तर आज मी चालले मुंबईवरून सातारला माझ्या गावी. तर आता मी तुम्हाला दाखवते की ट्रॅव्हल्सचा प्रवास कसा असतो. आता माझ्याकडे मागं एक बॅकपॅक आहे, इकडं एक माझ्या साईडला बॅग आहे, माझ्या हातात एक बॅग आहे आणि ताईंच्या हातात 2 बॅग, त्यांच्या मागे एक बॅग, असं आमच्या दोघींच्याकडे मिळून 6 बॅग आहे. आणि रस्ता पण खालचा खराब आहे, त्यामुळे आम्ही काय बोलतात बॅग पण नाही ठेवू शकत खाली, इतकं वजन घेऊन थांबलोय. आणि ह्या ट्रॅव्हल्स वाल्यांचं काय करायचं तुम्ही सांगा. मला सांगितलंय 9ला ट्रॅव्हल्स आहे, आत्ता वाजलेत 9:45, आम्ही पाऊण तास झाला इकडे उभं आहे आणि हे नेहमीच आहे. आणि मग असं आधीच फोन करून सांगतात की नाही का आज लवकर येणार आहे, आज लवकर येणार आहे, आणि परत जो प्रॉब्लेम व्हायचा आहे तोच होतो. ठीक आहे, पण आता बसतो आम्ही ट्रॅव्हल्स मध्ये आणि मी तुम्हाला दाखवते ट्रॅव्हल्सचा प्रवास कसा असतो. ते आम्ही स्लीपर कोच बुक केली आहे तिकीट, कसा असतं तुम्हाला दाखवते. बाय. फ्लेक्सिंग माय मेहंदी. ही गाईज आमची गाडी आलेली आहे, ही जी मागून गाडी येते ती माझी गाडी. ती ट्रॅव्हल्स कशी असते मी तुम्हाला दाखवते. किती वाजवता मला. आम्ही बसमध्ये आलेलो आहे. अशा प्रकारे ही बस आहे, इकडं पडते. अशी आहे बस दिसायला, सुंदर आहे. ही आहे बाहेरची साईड, हे पडते आणि छान अशा प्रकारे सीट आहे. मोठं सीट आहे, कम्फर्टेबल आहे. तिकडं बॅगा ठेवायला जागा आहे. इकडं कोपऱ्यात आम्ही एक बॅग ठेवली आमची, आणि मागच्या बाकीच्या ज्या सगळ्या बॅगा आहेत त्या इकडच्या साईडला मागं ठेवून दिल्यात. तर आमच्या ट्रॅव्हल्समध्ये इथं वरती हे काय चार्जिंगचा लाईट आहे, पण मे बी आत्ता त्यांनी लाईट चालू केली नाही आहे, लाईट बंद आहे. इकडच्या साईडला एसीचं हे आहे, पण एसी अजून बंद आहे. इकडच्या साईडला आहे स्विच चार्ज करायचा, आणि इकडं मोबाईल ठेवायचा कप्पा. अशा सर्व सुख सुविधांनी संपन्न भरपूर अशी आमची आहे ही बस. हाय गाईज, आता 1:30 वाजलेत आणि आता मी तुम्हाला माझ्या मागं दाखवते किती ट्रॅव्हल्स आहेत. आत्ता आम्ही लोणावळ्याला थांबलो आहे. गाडी नाश्ता वगैरे कोणाला करायचा असेल तर त्यासाठी थांबली आहे, तुम्हाला दाखवते. जेव्हा सण वगैरे असतो ना, जेव्हा अशा खूप गाड्या एका वेळी असतात, किंवा पीक टायमिंगमध्ये ना खूप डिफिकल्ट असतं इकडं. म्हणजे इतकी गर्दी असते आपल्याला समजत नाही की आपली ट्रॅव्हल्स कुठली आहे. आणि कारण जय भवानीच्याच फक्त 5 ट्रॅव्हल्स आहेत, बाळूमामाच्या 5-6 ट्रॅव्हल्स आहेत, आर्याच्या 5-6 ट्रॅव्हल्स आहेत, अशा खूप साऱ्या ट्रॅव्हल्स आहेत. तर अशा प्रकारे हा एरिया आहे. आता इकडं आम्ही तर उतरलो आहे. थोडंसं म्हटलं श्वास घ्यावा थोडासा, कारण ट्रॅव्हल्समध्ये गुदमरल्यासारखं होतं. हाय गाईज, आम्ही पोहोचलो आहे आमच्या गावाला. अगदीच गावाला नाही, गावापासून थोडंसं लांब सोडते गाडी आम्हाला, आणि धनराज न्यायला आलाय आम्हाला. आता घरी जातो. आत्ता वाजले 4 आणि खूप लवकर सोडलंय आम्हाला गाडीवाल्यानं. खरं इतक्या लवकर नाहीत सोडत, 5:30-6 पर्यंत सोडतात, पण आज 4 वाजता सोडलंय. पण एका अर्थानं चांगलं सोडलंय, कारण घरी जाऊन परत एक थोडंसं 1-2 तास जरा झोपलं म्हणजे कसं परत फ्रेश वाटेल. तर तुम्हाला कसा वाटला हा गाडीचा प्रवास? तुम्ही कधी असं रात्रभर ट्रॅव्हल्सनं ट्रॅव्हल करता का? कारण मी जेव्हा सुरतमध्ये होते मी तेव्हापासून ट्रॅव्हल करते, म्हणजे जवळजवळ 4-5 वर्ष झालं. मला घरी यायचं असेल की मला ट्रॅव्हल्सनंच घरी यावं लागतं. तुम्ही कधी ट्रॅव्हल्सनं असं ट्रॅव्हल करता का? आणि तुम्ही कधी ट्रॅव्हल्सनं ट्रॅव्हल करता का? करत असाल तर मला कमेंटमध्ये सांगा. आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच नवीन एक्सपिरियन्स